सनातन शास्त्र या आपल्या आजच्या सखोल चर्चेमध्ये सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा राजाची कथा पाहणार आहोत ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने सर्व काही होतं. अथांग सत्ता, प्रचंड संपत्ती, अवाढव्य सैन्य आणि जग जिंकण्याची महत्वाकांक्षा. पण तरीही या सर्व शक्तिमान राजाला एका साध्या अरण्यात राहणाऱ्या ऋषींच्या शांततेचा प्रचंड हेवा वाटत होता. हो, आणि हे खूप रंजक आहे. नक्कीच. ही फक्त हजारो वर्षांपूर्वीची एखादी पौराणिक कथा नाहीये. आजच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येक महत्वाकांक्षी फाउंडर किंवा लीडरची ही कथा आहे. अगदी. आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश महर्षी वसिष्ठ आणि राजर्षी विश्वामित्र यांच्यातील वैश्विक किमयेचा, ज्याला आपण कॉस्मिक अल्केमी म्हणतो, त्याचा शोध घेणं हा आहे. यातून आधुनिक लीडरशिप आणि इगो सायकॉलॉजी म्हणजे अहंकाराचे मानसशास्त्र काय शिकू शकतं हे आपण डिकोड आणणार आहोत. चला हे जरा उलगडून पाहूया. नक्कीच. या कथेची सुरुवात एका अत्यंत रंजक वळणावरून होते. राजा कौशिक, जे पुढे जाऊन विश्वामित्र म्हणून ओळखले गेले, ते एकदा शिकारीला गेले असताना आपल्या विशाल सैन्यासह महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात पोचतात. आता बघा, महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू आणि अत्यंत आदरणीय ऋषी होते. त्यांचा आश्रम अगदी साधा होता. निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ती एक अतिशय शांत जागा. अगदी बरोबर. पण तिथे नंदिनी नावाची एक दिव्य गाय होती. ही नंदिनी साक्षात कामधेनू ही कन्या होती. महर्षी वसिष्ठांनी राजा आणि त्यांच्या हजारो सैनिकांचे आदरातिथ्य करण्याचं ठरवलं आणि तिथेच खरी जादू झाली. हो, नंदिनीच्या कृपेने क्षणात सर्व सैनिकांसाठी राजेशाही भोजनाची, आरामाची आणि सर्व सुविधांची व्यवस्था झाली. हे दृश्य पाहून राजा कौशिकाच्या मनात लोभ निर्माण झाला. म्हणजे राजा कौशिकाचा तो लोभ समजण्यासारखा आहे तसा. एका राजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नंदिनी ही फक्त एक गाय नव्हती, तर ती एक अमूल्य रिसोर्स किंवा साधन संपत्ती होती. राईट. आजच्या कॉर्पोरेट जगात एखादा मोठा सीईओ जसा एखाद्या लहान स्टार्टअपकडे असलेले अत्यंत प्रगत तंत्रज्ञान पाहतो आणि त्याला वाटतं की हे तंत्रज्ञान या लहानशा कंपनीपेक्षा आपल्या मोठ्या साम्राज्याचा भाग असायला हवं. एक्झॅक्टली. तशीच काहीशी ही भावना होती. राजाला वाटलं की अशी अफाट क्षमता असलेली नंदिनी एका वनवासी ऋषीकडे राहण्यापेक्षा राजवाड्यात असणं अधिक योग्य आहे. यात सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की या संपूर्ण प्रसंगातून आपल्याला मानवी मनाचे आणि विशेषतः फाउंडर्स इगोचे एक मोठे तत्व शिकायला मिळते. राजा कौशिक यांची स्वतःची ओळख ही बाह्य यश, नियंत्रण, भौतिक सत्ता आणि सतत मिळणाऱ्या व्हॅलिडेशनवर आधारित होती. हो, त्यांच्याकडे सर्व काही होते. पण जेव्हा त्यांनी महर्षी वसिष्ठांची कोणतीही धडपड न करता सहज मिळणारी समृद्धी पाहिली, तेव्हा त्यांच्या अहंकाराला तडा गेला. दुसरीकडे महर्षी वसिष्ठ हे इनर ऑथॉरिटी म्हणजे आंतरिक सत्तेचं प्रतीक आहेत. त्यांनी राजाशी स्पर्धा केली नाही, घाबरून पळ काढला नाही किंवा स्वतःला सिद्ध करण्याचा कोणताही अट्टहास केला नाही. कारण खऱ्या सत्तेला किंवा खऱ्या आत्मविश्वासाला कधीही स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरड करावी लागत नाही. अगदी तसंच. यातून आजच्या जीवनासाठी एक खूप मोठा धडा मिळतो. कल्पना करा की एखादा अतिशय यशस्वी अब्जाधीश उद्योजक एखाद्या शांत संन्याशाला भेटतो. त्या उद्योजकाला अचानक जाणवतो की अफाट संपत्ती आणि सत्ता मिळूनही जी शांतता त्याला आजवर मिळाली नाही ती या संन्याशाकडे आधीच आहे. हो, तो जो अहंकाराला बसणारा धक्का असतो, तोच धक्का राजा कौशिकाला बसला. सुरुवातीला राजाने अत्यंत व्यवहार्य मार्गाने म्हणजे सोने, हत्ती आणि राज्याचा काही भाग देऊन नंदिनीला विकत घेण्याचा ऑफर दिला. पण महर्षी वसिष्ठांनी स्पष्ट नकार दिला. आणि त्यानंतर मात्र राजाने आपल्या सत्तेचा आणि बळाचा वापर करून नंदिनीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा राजाने बळाचा वापर सुरू केला तेव्हा नंदिनीने महर्षींना विचारले की तुम्ही हा अन्याय का सहन करत आहात. त्यावर महर्षी वसिष्ठ अत्यंत शांतपणे म्हणाले की तुझ्यात स्वतःचे रक्षण करण्याची शक्ती आहे, तू तुझा मार्ग निवडू शकतेस. बापरे. त्यानंतर नंदिनीच्या शरीरातून असंख्य दिव्य सैनिकांनी जन्म घेतला आणि त्यांनी पाहता पाहता राजा कौशिकाच्या अवाढव्य सैन्याचा धुवा उडवला. राजा कौशिक प्रचंड संतापले. साहजिकच आहे. त्यांनी रागाच्या भरात स्वतःकडे असलेली सर्व दिव्य अस्त्रे, अत्यंत विनाशकारी शस्त्रे महर्षी वसिष्ठांवर चालवली. पण महर्षी वसिष्ठांनी प्रतिहल्ला करण्यासाठी कोणतीही शस्त्रे काढली नाहीत. त्यांनी फक्त स्वतःचा ब्रह्मदंड समोर उभा केला.
हो, त्या एका दंडापुढे राजाची सर्व भयानक शस्त्रे शोषली गेली आणि पूर्णपणे निष्फळ ठरली. हे दृश्य म्हणजे अनबॉदर्ड एनर्जी किंवा अविचल शांततेचं सर्वोच्च उदाहरण आहे. अद्वैत तत्वज्ञानाचा हा गाभा आहे. अद्वैत म्हणजे जिथे दोन नाहीत, जिथे बाह्य आणि आंतरिक असा भेद उरत नाही. बरोबर. ब्रह्मामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीची ऊर्जा इतकी अफाट असते की बाह्य जगातील कोणतीही आक्रमक शक्ती त्या आंतरिक शांततेचा पराभव करू शकत नाही. महर्षी वशिष्ठांनी कोणतीही आक्रमकता दाखवली नाही, तरीही त्यांची आत्मशक्ती सर्व भौतिक अस्त्रांवर भारी पडली. तिथेच राजा कौशिकाला जाणीव झाली की आध्यात्मिक ताकद ही राजसत्तेपेक्षा कैक पटींनी मोठी असते आणि राजाचा तो पराभव एका नव्या प्रवासाची नांदी ठरला. राजा कौशिकाला आता फक्त ती नंदिनी गाय नको होती. महर्षी वशिष्ठांकडे जो ठराव होता, जी आंतरिक स्थिरता होती, ती त्यांना हवी होती. म्हणजे हा सुरुवातीला मत्सर होता. हो, मत्सरच होता, पण हा मत्सर केवळ रागापुरता मर्यादित राहिला नाही. राजाने आपले संपूर्ण राज्य सत्ता सोडून दिली आणि ते घोर तपस्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. हे खूप मोठं पाऊल होतं. नक्कीच. आधुनिक मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर हा एक प्रकारचा स्वतःला नव्याने घडवण्याचा, स्किल बिल्डिंगचा टप्पा होता. त्यांनी अत्यंत कठोर तपस्या करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या. आणि ह्या तपस्येच्या प्रवासात त्यांनी जे काही केले ते एखाद्या महत्वाकांक्षी लीडरच्या स्वभावाचे अचूक वर्णन करते. उदाहरणादाखल त्रिशंकू राजाची कथा घेता येईल. हां, ती कथा खूप रंजक आहे. त्रिशंकूला सदेही म्हणजे स्वतःच्या भौतिक शरीरासह स्वर्गात जायचे होते. जेव्हा तत्कालीन व्यवस्थेने म्हणजे इंद्राने त्याला स्वर्गातून खाली ढकलले, तेव्हा विश्वामित्रांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या तपस्येच्या बळावर चक्क एक समांतर स्वर्ग निर्माण करण्यास सुरुवात केली. आजच्या जगात आपण पाहतो की जेव्हा एखाद्या मोठ्या टेक बिलियनियरला प्रस्थापित सिस्टीम नाकारते, तेव्हा ते स्वतःचे वेगळे प्लॅटफॉर्म किंवा स्वतःची पर्यायी व्यवस्था उभी करतात. अगदी तेच. हा तोच फाउंडर्स मेंटॅलिटीचा भाग आहे. जोपर्यंत स्वतःचे वर्चस्व सिद्ध होत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. पण या सर्व अफाट यशानंतर आणि सिद्धी मिळवूनही विश्वामित्रांचा अहंकार शांत झाला नव्हता. मेणकेसारख्या अप्सरेमुळे त्यांचं लक्ष विचलित होण्याचा प्रसंगही याच प्रवासात येतो. जेव्हा माणूस सतत यशाच्या मागे धावत असतो तेव्हा बाह्य प्रलोभने त्याला सहज विचलित करू शकतात. आजच्या काळातील अचीव्हमेंट ॲडिक्शन किंवा यशाचे व्यसन ही संकल्पना इथे अगदी तंतोतंत लागू होते. म्हणजे माणसे आपला व्यवसाय वाढवतात, आपला प्रभाव वाढवतात, सर्व काही स्केल करतात, पण आतली असुरक्षितता तशीच राहते. किंबहुना बाह्य यश हे एका भिंगासारखं काम करते, जे आतल्या असुरक्षिततेला अधिक मोठे करून दाखवते. विश्वामित्रांचा खरा संघर्ष बाह्य जगात महर्षी वशिष्ठांसोबत नव्हता, तर तो कोणाशी होता? त्यांचा खरा संघर्ष स्वतःच्या क्रोधाशी, तुलनेशी आणि असुरक्षिततेशी होता. यालाच आपण आधुनिक सायकॉलॉजीमध्ये शॅडो वर्क म्हणतो. एखाद्या माणसाने 3 कंपन्या विकत घेतल्या, तरीही एका लहान स्वतंत्र स्टार्टअपच्या शांततेचा त्याला हेवा वाटत असेल, तर समस्या बाह्य यशात नसते. अगदी बरोबर. शॅडो वर्क म्हणजे स्वतःच्या मनातील या मत्सराचा, असुरक्षिततेचा आणि क्रोधाचा सामना करणे. नवीन सिद्धी मिळवणे किंवा नवीन स्वर्ग निर्माण करणे हा यावरचा उपाय नसतो. स्वतःच्या आतल्या सावल्यांचा स्वीकार करून त्यांच्या पलीकडे जाणे हे अत्यंत कठीण काम आहे. आणि म्हणूनच हजारो वर्ष तपस्या करूनही विश्वामित्रांना सुरुवातीला पूर्ण शांतता मिळत नव्हती. त्यांना शांतता न मिळण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं ना? हो, विश्वामित्रांना या सर्व प्रवासानंतर फक्त एकच गोष्ट हवी होती. महर्षी वशिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता द्यावी. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? हा तोच व्हॅलिडेशन ट्रॅप आहे ना? एक्झॅक्टली. हा एक अतिशय गुंतागुंतीचा ट्रॅप आहे. आपण ज्या व्यवस्थेच्या किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधात बंड पुकारतो त्याच व्यक्तीकडून आपल्याला मान्यतेची अपेक्षा असते. आजचे अनेक लीडर्स प्रस्थापित विचारांविरुद्ध लढतात, पण शेवटी त्याच प्रस्थापित इंडस्ट्रीकडून किंवा मेंटोरकडून कौतुकाची थाप शोधत असतात. जोपर्यंत बाह्य व्यक्तीकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्राची गरज असते तोपर्यंत आंतरिक स्वातंत्र्य मिळू शकत नाही. हा संघर्ष फक्त 2 व्यक्तींमधील प्रतिष्ठेचा लढा नव्हता, हे इथे समजून घेणं गरजेचं आहे. या 2 महापुरुषांमधील हा जो संघर्ष होता तो एका मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीचा भाग होता. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडले तर या दोघांमधील तो एक प्रकारचा ऋणानुबंध होता. ऋणानुबंध म्हणजे हे सगळं आधीच ठरलेलं होतं? एक प्रकारे हो.
आपण जर या कथेकडे थोडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्षात येते की हा जन्मावर आधारित अधिकाराकडून कर्मावर आणि तपस्येवर आधारित अधिकाराकडे झालेला एक मोठा बदल होता. म्हणजे महर्षी वशिष्ठ हे जन्माने ब्राह्मण होते? हो, त्यांच्याकडे सहज समाधी होती, म्हणजे ते नैसर्गिकरित्या ब्रह्मामध्ये स्थित होते. दुसरीकडे विश्वामित्र हे जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रचंड संघर्षातून तपाच्या अग्नीत तावून सुलाखून ज्ञान आणि अधिकार मिळवला होता. एका क्षत्रियाने ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचणे हे तत्कालीन सर्व चौकटींना ओलांडणारे होते. अगदी. क्षत्रिय प्रवृत्ती म्हणजे कृती, ऊर्जा आणि महत्वाकांक्षा, तर ब्राह्मण प्रवृत्ती म्हणजे दूरदृष्टी, शांतता आणि तत्व. आधुनिक काळातील हाय परफॉर्मन्स लीडर्सना या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणे अत्यंत आवश्यक असते. केवळ महत्वाकांक्षा आणि कृती असेल तर माणूस जळून जातो, ज्याला आपण बर्नआउट म्हणतो. आणि केवळ विचार आणि शांतता असेल तर भौतिक जगात कोणताही मोठा बदल घडवून आणता येत नाही. आणि या संघर्षाची झळ खूप खोलवर पोहोचली होती. हा केवळ तात्विक वाद नव्हता, तर यात अनेकदा वैयक्तिक दुरावा आणि अत्यंत क्लेशदायक प्रसंगही घडले. होय. विश्वामित्रांच्या 100 मुलांनी महर्षी वशिष्ठांचा अपमान केल्यामुळे त्यांना भस्मसात व्हावे लागले, तर विश्वामित्रांच्या कृतीमुळे महर्षी वशिष्ठांच्या मुलांनाही प्राण गमवावे लागले. हे अत्यंत दुःखद प्रसंग दर्शवतात की आध्यात्मिक मार्गावरही जेव्हा अहंकार शिरतो तेव्हा त्याचे परिणाम किती विघातक असू शकतात. हे दोन महान ऋषी मानवी भावनांच्या अत्यंत टोकाच्या अवस्थांमधून जात होते. हे सर्व एका मोठ्या प्रक्रियेचा भाग होते. हा बदल घडला कसा? या सर्व पडझडीतून आणि तपस्येच्या प्रदीर्घ प्रवासानंतर विश्वामित्रांच्या जीवनात एक असा क्षण आला ज्याने सर्व काही बदलून टाकले. अनेक वर्ष कठोर तप केल्यानंतर, अनेक परीक्षांमधून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपण जे काही करत आहोत ते कुणाला तरी सिद्ध करण्यासाठी करत आहोत. मान्यतेसाठी. हो. ज्या क्षणी त्यांनी हा व्हॅलिडेशनचा, मान्यतेचा अट्टहास पूर्णपणे सोडून दिला, त्या क्षणी त्यांचा अहंकार गळून पडला. त्यांच्या मनातील क्रोध, स्पर्धा आणि असुरक्षितता कायमची संपली. त्यांना आता महर्षी वसिष्ठांकडून किंवा या जगाकडून कोणत्याही पदवीची गरज उरली नाही. आणि खऱ्या अर्थाने अध्यात्माचा किंवा आत्मविकासाचा नियम इथेच लागू होतो. जेव्हा मान्यता मिळवण्याची कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही, तेव्हा ती मान्यता आपोआप चालून येते. ज्या क्षणी विश्वामित्रांनी सर्व अपेक्षा सोडून दिल्या, त्याचवेळी महर्षी वसिष्ठ स्वतःहून त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विश्वामित्रांचा ब्रह्मर्षी म्हणून स्वीकार केला. कोणत्याही अटीविना, कोणत्याही द्वेषाविना. हा मानवी प्रगल्भतेचा सर्वोच्च बिंदू आहे. यात सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की या संपूर्ण परिवर्तनानंतर विश्वामित्रांनी जगाला काय दिले? काय दिले? ज्या माणसाने सुरुवातीला अत्यंत रागाने, क्रोधाने आणि मत्सराने नंदिनीला हिरवून घेण्याचा प्रयत्न केला होता, तोच माणूस जेव्हा पूर्णपणे शांत होतो तेव्हा तो संपूर्ण विश्वासाठी एक महान प्रार्थना निर्माण करतो. गायत्री मंत्र. अगदी बरोबर. विश्वामित्र जेव्हा गायत्री मंत्र म्हणतात तेव्हा तो मंत्र संपूर्ण जगाला वैश्विक जाणीवेचे, शुद्ध बुद्धीचे आणि प्रकाशाचं प्रबोधन करतो. ओम भूर्भुवः स्वः हा जगातील सर्वात प्रभावशाली आणि पवित्र मानला जाणारा मंत्र एका अशा व्यक्तीकडून आला आहे ज्याने स्वतःच्या आतील सर्व अंधार आणि क्रोधाशी युद्ध करून प्रकाशाचा मार्ग शोधला होता. हा विचार अंगावर काटा आणणारा आहे. एका अत्यंत महत्वाकांक्षी, आक्रमक राजापासून ते संपूर्ण विश्वासाठी प्रकाशाची प्रार्थना करणाऱ्या द्रष्ट्यांपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. होय. आणि या सगळ्यात महर्षी वसिष्ठांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. जर त्यांनी सुरुवातीला विश्वामित्रांच्या अहंकाराला धक्का दिला नसता, जर त्यांनी सहजासहजी नंदिनी देऊन टाकली असती, तर विश्वामित्र कदाचित फक्त एक यशस्वी राजा म्हणूनच राहिले असते. त्यांना त्यांच्या आतील खऱ्या क्षमतेची, त्या वैश्विक ऊर्जेची कधीच ओळख झाली नसती. आणि या दोन महान व्यक्तींच्या ऋणानुबंधाचे खरे फळ आपल्याला रामायणात पाहायला मिळते. ते कसे? जेव्हा भगवान श्रीराम यांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या जीवनातील पहिल्या मोठ्या कार्याची वेळ येते, तेव्हा विश्वामित्र त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात. विश्वामित्र हे भगवान श्रीराम यांचे गुरु बनतात आणि त्यांना अनेक अस्त्रविद्या तसेच जीवनाचं तत्वज्ञान शिकवतात. विशेष म्हणजे जेव्हा विश्वामित्र भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांना सोबत नेण्यासाठी अयोध्येत राजा दशरथाच्या दरबारात येतात, तेव्हा तिथे महर्षी वसिष्ठही उपस्थित असतात. तो दरबारचा प्रसंग खूप काही सांगून जातो. तिथे दोन पूर्वीचे प्रतिस्पर्धी समोरासमोर असतात, पण आता त्यांच्यात कोणताही अहंकार किंवा स्पर्धा उरलेली नसते.
महर्षी वसिष्ठ स्वतः राजा दशरथाला समजावतात की रामाला विश्वामित्रांसोबत पाठवणे हेच योग्य आहे. हीच खरी प्रगल्भता आहे. सुरुवातीच्या काळातील प्रतिस्पर्धी आता एकत्र येऊन एका मोठ्या वैश्विक उद्देशासाठी, एका महान कार्यासाठी एकमेकांना पूरक म्हणून काम करत असतात. या संपूर्ण कथेतून हे स्पष्ट होते की आत्मा आणि ब्रह्मा यांचे खरे ज्ञान हे केवळ बाह्यकृतीतून मिळत नाही, तर ते योग आणि आंतरिक शांततेतून प्राप्त होते. आपण सर्वांनी या कथेचा विचार आजच्या संदर्भात करणे अत्यंत गरजेचं आहे. महर्षी वसिष्ठ हे सहज समाधीचे आणि जन्मजात प्रगल्भतेचे प्रतीक आहेत. पण आपल्यापैकी बहुतांश लोक हे विश्वामित्रांसारखे असतात. आपल्या सर्वांना तपावे लागते, अनुभवातून शिकावे लागते, अनेकदा चुका कराव्या लागतात आणि स्वतःच्या आतील क्रोधाशी लढावे लागते. हा लढा दुसऱ्या कोणाला हरवण्यासाठी नसून स्वतःलाच ओलांडून पुढे जाण्यासाठी असतो. चला आपण एकत्र हे एक्सप्लोर करूया. या संपूर्ण चर्चेचा अन्वयार्थ लावायचा झाला तर आपल्या सर्वांमध्ये कुठेतरी ती क्षत्रिय महत्वाकांक्षा असते. जगावर प्रभाव पाडण्याची, काहीतरी मोठे निर्माण करण्याची आग आपल्यात असते. पण त्या आगीचं रूपांतर राखेत होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला ब्राह्मण प्रवृत्तीच्या शांततेची, त्या ठरावाची नितांत गरज असते. ही दोन टोके एकत्र आली की मग खऱ्या अर्थाने ती कॉस्मिक अल्केमी किंवा वैश्विक किमया घडते. विश्वामित्रांसारखे आपणही धडपडतो, पडतो आणि पुन्हा उठतो. अगदी खरंय. समारोप करताना आपण सर्वांनी एका गोष्टीवर विचार करायला हवा. आजच्या जगात तुमची नंदिनी काय आहे? कोणती बाह्य गोष्ट जिंकण्यासाठी आपण झगडत आहोत, जेव्हा की खरे युद्ध हे स्वतःलाच ओलांडून पुढे जाण्याचे आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. लागली होती. याचाच अर्थ सर्वोच्च शांतता मिळवण्यासाठी माणसाला आधी स्वतःच्या आतील संघर्षाचा सामना करावाच लागतो. बरोबर. संपूर्ण आत्मज्ञानासाठी तो आंतरिक गोंधळ आणि संघर्ष हीच पहिली पायरी असते का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या विचारासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा येथेच थांबूया. नक्कीच. जर आपल्याला अहंकारातून ब्रह्मप्राप्तीपर्यंतचा हा प्रवास आणि सनातन शास्त्रातील ही चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की जीवनात पुढे जाण्यासाठी, एखादे मोठे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला स्वतःचा अहंकार कधी बाजूला ठेवावा लागला होता का? पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.